बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदान यंत्र मंगळवारी महापालिकेच्या 7 निवडणूक कार्यालयात पाठवली जातील। रमणमळा, व्ही.टी. पाटील सभागृह, गांधी मैदान, दुधाळी या 4 ठिकाणी 10 टेबलवर एकूण 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल। मतदान यंत्र केंद्रापर्यंत नेणं आणि पुन्हा मतमोजणीच्या ठिकाणी आणण्यासाठी एसटी आणि केएमटी बसेससह 113 वाहनं वापरली जातील। दरम्यान मतदान अधिकाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण मंगळवारी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। कोल्हापूर शहरात एकूण 595 मतदान केंद्र असतील। प्रत्येक केंद्रावर 1 मतदान अधिकारी, 3 मतदान सहाय्यक आणि 1 सेवक असणार आहेत। मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही, तर निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या महापालिकेच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सोय करण्यात आली आहे। सुमारे 350 ते 400 पोस्टल मतदान असेल। 10 आणि 11 जानेवारी रोजी 7 निवडणूक केंद्रात बॅलेट पेपरवर पोस्टल मतदान प्रक्रिया होईल, तर मतमोजणी शहरात 4 ठिकाणी होणार आहे। महासैनिक दरबार, शहाजी कॉलेज आणि हॉकी स्टेडियम इथल्या निवडणूक कार्यालयातील प्रत्येकी 3 अशा 9 प्रभागांची मतमोजणी रमणमळ्यातील धान्य गोदामात होईल, तर व्ही.टी. पाटील सभागृहातील निवडणूक कार्यालयातील 3 आणि राजोपाध्ये नगरमधील 2 अशा 5 प्रभागांची मतमोजणी व्ही.टी. पाटील सभागृहात होणार आहे। दुधाळीमध्ये 3 प्रभागांची तर गांधी मैदानामध्ये 3 प्रभागांची मतमोजणी होणार आहे। प्रत्येकी 10 टेबलांवर एकूण 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला असेल। दरम्यान मंगळवारी 7ही निवडणूक कार्यालयांकडे मतदान यंत्र रवाना केली जातील। 7 आणि 8 जानेवारी रोजी उमेदवारांची नावं आणि चिन्ह मतदान यंत्रांमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण शिबिर झालं असून आता दुसरं प्रशिक्षण शिबिर मंगळवारी एकूण 5 ठिकाणी घेतलं जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली।